गणितातला स्वाध्याय 16.2 सुरू करतो आता आपण. प्रश्न त्यातला पहिला कोणता आहे? एका गावावरून एक बस, एका गावावरून एक बस 13 आणि 2 डॉट आहेत बघा मध्ये. ती बस 13 आणि असे 2 डॉट दिलेत आणि मग लिहिलंय पुढे 20. 13-20 ला सुटली. 13-20 ला काय सुटली आहे? बस. ओके, लक्ष आहे का सर्वांचं? व 18:05 ला इच्छित स्थळी पोहोचली. इच्छित म्हणजे जिला तिथं जायचं होतं तिथं ती पोहोचली. किती वाजता? 18:05. कधी पोहोचली? 18:05 असं. 18:05 ला इच्छित स्थळी पोहोचली. तर त्या प्रवासास किती वेळ लागला? सोपं आहे का नाही? बघा 13 नंतर 13-20 ते 14-20 1 तास. 14-20 ते 15-20 2 तास. 15-20 ते 16-20 आणि 16-20 ते 17-20 आणि 17-20 ते 18-20 पर्यंत वेळ काढून घेऊ आपण. बरोबर आहे? 13-20 पासून 14-20 पर्यंत 1 तास. इथं 2 तास. 15-20 ते 16-20 3 तास. 16-20 ते 17-20 4 तास. आता हे टोटल 4 तास झालेले आहेत इथपर्यंत. 17-20 पर्यंत 1 2 3 आणि 4. हे 4 तास परफेक्ट झालेले आहे. आता वरती मिनिट येतं कारण 18-20 पर्यंत तास होतो पण आपल्याला 18-20 पर्यंत जायचं नाही. आपल्याला 18:05 पर्यंत जायचंय. 17-20 ते 18-20 1 तास होतो का नाही रे? ह्या 1 तास पूर्ण व्हायला इथं 20 पर्यंत इथं 5 पर्यंत जायचंय आणि इथं 20 पर्यंत गेल्यावर 1 तास होतो. बरोबर आहे? मग ह्या 5 पासून पुढे 20 पर्यंत किती मिनिटं? 15 मिनिटं. ते 15 मिनिटं आपल्याला त्या तासातून काय करावं लागतील? वजा करावं. मग त्या 60 मधून 15 गेल्यावर किती राहिले? 10तून 5 गेले 5 आणि 5तून 1 गेला 4 म्हणजे 45 मिनिट. हे समजलं का सर्वांना? त्या 17-20 पासून 18-20 पर्यंत 1 तास आहे. 1 तासाचे मिनिट 7. पण आपल्याला इथं 5 मिनिटापर्यंत जायचंय. 5 पासून पुढे 15 5 पासून पुढे 20 मिनिटापर्यंतचे 15 मिनिटं आपण काय करून टाकले? वजा करून टाकले 60 मध्ये. बरोबर आहे? मग उरले किती आपल्याकडं? 45 मिनिट. म्हणजे किती वेळ लागला? 4 तास 45 मिनिटे. सोपा होता प्रश्न? प्रश्न दुसरा काय प्रश्न? स्वप्नीलने सायकलने 1 तास 10 मिनिटे व आगगाडीने 2 तास 55 मिनिटे प्रवास केलाय. स्वप्नीलने काय केलं? आगगाडीने किती वेळ प्रवास केला उत्तर सांग? 2 तास 55 मिनिटे. आगगाडीने 2 तास 55 मिनिटे आणि सायकलने 1 तास 10 मिनिटे. 1 तास 10 मिनिटे प्रवास केला. तर पुढे काय विचारले करायला? तर त्याने एकूण किती तास प्रवास केला म्हणजे काय करायला लागेल? बेरीज. एकूण शब्द आलाय. एकूण म्हणजे एकत्रितरित्या त्याने किती प्रवास केला? किती तास प्रवास केला असं विचारले. काय करावं लागेल? बेरीज. 5 मिनिटाच्या आधी बेरीज करून घ्यायची. 5 आणि 0 5 5 आणि 1 6. आता इथं झाले 65 मिनिटं आणि एका तासात तर 60च मिनिटं असतात. बरोबर आहे का नाही? आपण इथं ठेवू शकत नाही तेवढे. यातले 1 तास इकडे पाठवून द्यायचा म्हणजे यातून किती वजा करायचे? 60 मिनिटं वजा करायचे. हे 60 मिनिटं म्हणजेच काय रे? 1 तास. त्याला इथं वरती पाठवायचा. 1 तास. हा 1 तास इकडे पाठवून दिला आणि याच्यातून वजा केला आणि तिकडे पाठवला. मग इथं किती राहिले मिनिटं खाली? 5 मिनिटं शिल्लक राहिले. ओके, 5 मिनिटं शिल्लक राहिले. आता इथं तास किती? इथं 2 आणि 1 3 आणि 1 4. आता हे 4 एकाच गणितामध्ये तुम्हाला 2 क्रिया करायच्या. इथं बेरजेची करायची आणि इथं वजाबाकीची. इथं वजाबाकीची का केली? कारण 65 मिनिटं होते त्यातला 1 तास आपण इकडे पाठवून दिला आणि इथं मग खाली 5 मिनिटं राहिले आणि तो तास याच्यात मिळवायचा इकडच्या तासांमध्ये. बरोबर आहे का नाही? 4 तास 5 मिनिट.
आता अशी वेळ तिथं नसणार आहे. हे 3 तास आणि हे 65 मिनिटं अशी वेळ पर्यायामध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही क्रिया इथं करावाच लागणार आहे. हे मिनिटं आपल्याला तासात कन्वर्ट करावं लागतील आणि मग खाली राहिलेले मिनिटं आणि तास. किती उत्तर आलं मग तुमचं? किती प्रवास? 5 मिनिटे. त्यांनी एकूण प्रवास 4 तास 5 मिनिटे केलेला आहे. समजलं का? हो. बघा प्रश्न 3 आहे. 23:40 ही वेळ कालमापन पद्धतीत कशी दाखवतात? म्हणजे काय आपल्याला ही 12 ताशी घड्याळात सांगायचंय तुम्हाला. किती वाजून किती मिनिटं? 23:40 बघा इकडं लक्ष द्या सर्वांनी. 23:40 ही वेळ आहे तुमच्याकडे. की तुम्हाला 12 ताशी घड्याळ कालमापन पद्धतीने कशी दाखवतात? म्हणजे 12 ताशी घड्याळ कशी दाखवतात? बरोबर का? समजते सर्वांना? आता एएम आणि पीएम माहिती आहे का तुम्ही? एएम पीएम आपण म्हणतो ते. हा, ते जे एएम आणि पीएम लिहितो ना आपण, ते एएम आणि पीएम म्हणजे ह्या दुपारी 12ला नून म्हणतात. काय? नून. ह्या दुपारी 12च्या अगोदर असतं ते एएम आणि 12च्या नंतर असतं ते पीएम. मग 12च्या नंतर पीएम कुठपर्यंत? रात्री 12 पर्यंत. कुठपर्यंत? रात्री 12 वाजेपर्यंत पीएम. आणि तिथून पुढं काय सुरू होतं? एएम. कळलं का? रात्रीच्या 12च्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 सकाळी वाजते ना ते 6 7 8 त्याला एएम असतं. समजलं का सर्वांना? हे द्या ना. कळलं? आता इथं किती? 23:40 झालं. मग इथं 23:40 म्हणजे 12. बरोबर? यातून पहिले 12 वजा करून टाकायचे. काय करायचं? 12 वजा करून टाकायचे. बघा 12 वजा केल्यानंतर काय होणार आहे? हे 40 आहे तसेच खाली आणि हे 23 मधून 12 गेले म्हणजे 1. आता किती वाजले इथं? 1:40. पण हे कधीचे येतं 1:40? हे कधीचे येतं 1:40? कुणी सांगू शकतं का? कोणते 1:40 येते? सॉरी काही तर राहिलं ना. एकच काय? 23 मधून 12 गेले 1 नाही का? 11 आहे. 11:40. तुमचं लक्ष नाही का? 11:40. कधीचे ये? सकाळचे म्हणजे आता दुपारी वाजतात तेच. 12च्या आधी ते येतं का रात्रीचे येतं? काय वाटतं तुम्हाला? सकाळी. हे 23:40 म्हणजे रात्रीचे असतात. पीएम. याला काय म्हणायचं मग? पीएम. याला म्हणायचं पीएम. 11:40 रात्रीचे येतं म्हणून त्याला पीएम म्हणतात. मग हे रात्रीचे सकाळचे जे असतात ना ते रात्रीपासून 24 ताशी घड्याळ आहे ना रात्रीपासून 1 2 3 4 5 6 7 रात्रीच्या आपल्या घड्याळात 12 वाजतात ना रात्रीचे तेव्हा तिथं 24 वाजतात आणि तिथून पुढे 1 2 3 4 सुरू होतं. मग ते पूर्ण परत 24 पर्यंत रात्री 12 पर्यंत जाऊन थांबतं. कळालं का? त्याच्यामुळे ते रात्रीचे येते. कधीचे येतं? 11:40 रात्रीचे झालेले. 23:40 म्हटलं का ते रात्रीची वेळ समजायची. समजलं का? समजले सर्वांना? दुपारी 12 नंतर 13 वाजतात 24 ताशी घड्याळ. मग 14 15 16 17 18 असं. कळलं? 19 20 21 22 23 म्हणजे रात्रीच्या 11:40 झाले. समजलं का? हे कळलं? पीएम का लिहिलं? दुपारी 12च्या नंतरची वेळ आणि एएम म्हणजे दुपारी 12च्या अगोदर. प्रश्न क्रमांक 4. एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून बघा कुठून सुटली आहे बस? स्वारगेट वरून सुटली आणि 2 तास 45 मिनिटे प्रवास केलाय तिने. किती? 2 तास 45 मिनिटे प्रवास केला त्या बसने आणि कुठं पोहोचली ती? कुठं पोहोचलीये? साताऱ्याला पोहोचली. साताऱ्याला पोहोचली. 2 तास 45 मिनिटे प्रवास करून ती साताऱ्याला पोहोचली.
किती वाजता पोहोचली? 3:15 वाजता पोहोचली. किती वाजता? 3:15 वाजता पोहोचली. म्हणजे किती रे? 3:15 म्हणजे 3:15 पोहोचली बस. तर ती बस स्वारगेट वरून किती वाजता निघाली असा प्रश्न आहे. तर ती बस स्वारगेट वरून किती वाजता सुटली म्हणजे निघाली. इथं जर ती 3:15 पोहोचली, तिने 2 तास 45 मिनिटं प्रवास केला, तर ती तर किती वाजता निघाली येईल का सांगतात? 3:15 पोहोचली. मग त्याच्या आधी 2 तास आणि 45 मिनिटं तिने प्रवास केलाय, बरोबर आहे का नाही? 3च्या आधी पाठीमागं 2 तास जा. 3:15 उलट जायचं, इकडे लक्ष द्या. 3:15च्या आधी 1 तास गेले, किती होती? 2:15. त्याच्यानंतर परत 1 तास, 1:15. आता आपण किती तास मागं गेलो? 2 तास मागं गेलो, 1:15 झाली. अजून किती वेळ मागं जायचंय रे आपल्याला? 2 तास 45 मिनिटे प्रवास केलाय ना तिने. तो 15 मिनिटं झाले पुढं गेलेले ते. मग ह्या 45 मधून ते 15 गेले पुढचे. सॉरी, गेले कसे म्हणता येईल? 45 मिनिटं अजून बाकी. आपण 3:15 ते 2:15 मागं आलोय, डायरेक्ट 3:15 पासून, बरोबर? आपण 2 तास तर आलो मागं, पण अजून किती वेळ मागं यायचंय आपल्याला? 45 मिनिटं. पहा, आता आपण 3:15 पासून 2:15 पर्यंत 1 तास माघारी आलो. 2:15 ते 1:15 2 तास माघारी आलो. हे 2 तास कंप्लीट झाले. आता किती वेळ शिल्लक राहिलाय पाठीमागे यायचा? 45 मिनिटं. मग 1:15 पासून 45 मिनिटं पाठीमागे यायचं म्हणजे पहा कसे येणार तुम्ही. 1:15 मधून 45 मिनिटं मागं. हे 1:15 येतं. आधी 15 मिनिटं मागं या. 45 मध्ये 15चे 3 टप्पे येतात, हे कळतं सगळ्यांना. 15 15 15 2 30 15 3 45. मग 1 टप्पा आधी मागं आलो. मग किती वाजले रे? 1 वाजले. हे तासाचे टप्पे येतात. हे 15 मिनिटाचे. आता इथून किती? 15 मिनिटं. हे 15 मिनिट. परत 15 मिनिटं मागं आल्यावर 1च्या आधी 15 मिनिटं गेल्यावर किती वाजतील? 12:45. आणि त्याच्या आधी 15 मिनिटं गेल्यावर किती वाजतील? 12:30. बरोबर आहे का नाही? 1 वाजून 15 मिनिटं झाले होते. इथं 15 मिनिटं मागं गेलो, 1 वाजले. 15 मिनिटं मागं गेलो, 12 वाजून 45 मिनिटं झाले. आणि त्याच्या 15 मिनिटं मागं गेलो, 12 वाजून 30 मिनिटं. इथं 15 गेलो का 45 मिनिटं? गेलो ना आपण 45 मिनिटं पाठीमागं. काय टायमिंग भेटला रे आपल्याला आता? 12 वाजून 30 मिनिटांनी ही स्वारगेट वरून बस सुटलेली आहे. समजलं सर्वांना? समजलंय? आधी आपण तासाने मागं गेलो, 2 तास वेळ मागं गेलो, मग 45 मिनिटं 15 टप्प्याने मागं. नाहीये? तुम्ही सांगतच नाही गणित मला. 25 मिनिटं येतं, तुम्ही लक्ष देत नाही. 12 तास 25 मिनिटांनी निघालेली. बरं, कळालं का? पण तुम्हाला असं आलं काय करायचंय ते पण घेते मी आता. परत लक्ष द्यायला परत. तुम्ही लक्ष देत नाही गणिताकडं, कळलं का? पहा, प्रश्न क्रमांक 4. काय प्रश्न क्रमांक 4? एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला किती? स्वारगेटवरून सुटली आणि किती प्रवास केला? 2 तास 25 मिनिटे. एवढा प्रवास करून ती कुठं पोहोचली? साताऱ्याला पोहोचली. किती वाजता पोहोचली रे बस साताऱ्याला? 3:15 वाजता बस पोहोचली. 3:15 म्हणजे 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचली. तर ती बस आहे ना, जी स्वारगेट वरून निघून 2 तास 25 मिनिटं प्रवास करून साताऱ्याला 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचलेली आहे. ती बस स्वारगेट वरून किती वाजता सुटली म्हणजे किती वाजता निघाली हे काढायचंय तुम्हाला, बरोबर आहे? पहा, किती वाजता निघालेली आता ते का पाहिजे. 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचली.
आता उलट येऊया आपण. 3:15 ती तिथं पोहोचलेली आहे. 2 तास प्रवास करून गेली, 2 तास 25 मिनिटं. मग आधी 2 तास मागे येऊ आपण असं. कळलं? 3:15च्या पाठीमाग 2:15 1 तास आल्यानंतर 2:15. त्याच्या माग 1 तास आलं 1:15. हे झाले. हा 1 तास आणि हा 1 तास, 2 तास कम्प्लीट झाले. आता राहिलं 25 मिनिटं पाठीमागे यायचंय. आता इथून 25 मिनिटं मागायचं. आधी 15 मिनिटं मागे येऊन, बरोबर आहे. आधी किती वेळ मागे येऊ? 15 मिनिटं. 15 मिनिटं मागे आल्यावर किती वाजतील? 1. 15 मिनिटं मागे आल्यावर 1 वाजले. आता किती मिनिटं अजून मागे यावं लागतील रे? 25 मिनिटं मागे यायचं होतं ना, त्यातले 15 आलो. मग किती राहिले? 25 मधून 15 गेले 10. आता अजून 10 मिनिटं मागे आलो. मग 1 वाजलेले आहेत. आणखी 10 मिनिटं मागे आल्यावर किती वाजतील? 12 अजून 15 50 मिनिटे. बरोबर. 12 वाजून 50 मिनिटे. 10 मिनिटं मागे आलो. बघा, हा 1 तास आणि हा 1 तास 2 तास आणि हे दोन्ही मिळून 25 मिनिटं झाले का? 2 तास 25 मिनिटं पाठीमागे गेलो आपण. म्हणजे 12 वाजून 50 मिनिटांनी ती बस स्वारगेट वरून सुटलेली आहे. कळालं का सर्वांना? आता काय आहे माहितीये का तुम्हाला? इथं आणखी एक सोपी स्टेप सांगते, नीट लक्ष द्या. याच्यातून ह्या 3 वाजून 15 मिनिटातून हे 2 तास 25 मिनिटं वाजू जरी केले ना, तरी तुम्हाला हेच वेळ मिळणार आहे. पहा, इकडे लक्ष द्या. 3 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत आणि 2 तास 25 मिनिटं अगोदर बस प्रवास करून आली ना. बघा, मग काय करायचं आपल्याला? 3:15 मधून 2 तास 25 मिनिटं पाठीमागे यायचे. समजलं का? याची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी करायची. लक्ष समोर द्यायचं. इथं 25 मिनिटं देता येतील का आपल्याला? नाही. मग काय करायचं? शेजाऱ्याकडे हा तासाचं घर आहे. हे कुणाचं घर आहे? हे मिनिटाचं घर आहे. बरोबर. ह्या तासाकडून 1 तास घ्यायचा उजना. याला म्हणायचं मला 1 तास देऊन टाक. एका तासात मिनिटं 60. बरोबर. एका तासात मिनिटं किती इथं? 60. मग याने याला 60 मिनिटं दिली. आता याच्याकडे किती तास शिल्लक राहिली? मग 2 तास शिल्लक राहिले. आता हे 60 आणि हे 15 किती झाले? 60 70 75. म्हणजे आता याच्याकडे किती झाले रे? 75 झाले. बरोबर. मग ह्या आता 75 मधून आपल्याला 25 मिनिटं कमी करायचे. मग किती मिनिटं राहतील? 5 5 गेले आणि 7 2 गेले 5. आता इथं हे 2 तास राहिले. 2 तासातून 2 तास गेले. काय राहिलं खाली? 0. पण इथं 0 नसतं. जेव्हा इथं 0 येईल तेव्हा इथं 12 किती समजायचं? किती वाजले? 12. तुम्ही कधी घड्याळात पाहिलं का? जेव्हा रात्रीचे 12 वाजतात ना, तेव्हा असं डबल 0 येतं तिथं. किंवा दुपारचे एकदम करेक्ट 12 असतील ना, तेव्हा डबल 0 येतं तिथं. काय येतो? डबल 0 येतो. म्हणजे इथं 0 आला म्हणजे इथं किती येतं? 12. समजलं? म्हणजे 12 वाजून किती मिनिटं? 50 मिनिटं. आणि का किती वेळ? समजलं का सर्वांना? दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकता. ज्याला ही नाही आठवणार त्यांनी ही करायची, ज्याला ही नाही आठवणार त्यांनी ही करायची. कळालं का? समजलं? या लिहून. प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5? रियांची शाळा सकाळी 8:20 ला भरली आणि दुपारी किती वाजता सुटली आहे? 3:10 ला. तर रियांच्या शाळेची वेळ किती? म्हणजे रियांचं शाळा किती वेळ चालते? काय विचारलंय? शाळा किती वेळ चालते? काय करायचं? डायरेक्ट मोजायचं. तासात पुढे जायचं. काय करायचं? तासात. 8:20 ते 9:20 10:20 11:20 12:20 त्याच्यानंतर 1:20 2:20 आणि 3:20. आता 3:20 पर्यंत आपल्याला जायचं नाही. 10 मिनिटं आधीच शाळा सुटलेली. पण इथून बघा 8:20 ते 9:20 1 तास 2 तास 3 तास 4 तास 5 तास 6. हे 6 तास पूर्ण झाले. हे 6 तास पूर्ण झाले. आणि त्या हा 1 तास पूर्ण झालेला नाही, कारण 10 मिनिटं आधी शाळा सुटली.
एका तासात मिनिटं किती 60. 10 मिनिटात किती म्हणल्यावर किती मिनिटं रे 60? 10 मिनिटं गेल्यावर 30 मिनिटं. 6 तास 50 मिनिटे शाळा चाललेली आहे. 6 तास आणि 50 मिनिटे शाळा चाललेली आहे. समजलं? अशा पद्धतीने सोपं आहे. चालतंय? याचा पुढचा प्रश्न क्रमांक 6. काय प्रश्न क्रमांक 6? पहा, अनुजाने बसने 4 तास 45 मिनिटे व आगगाडीने 5 तास 30 मिनिटे प्रवास केला तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती जास्त प्रवास केला? किती जास्त केला म्हणजे वजाबाकी करायची. बरोबर का नाही? किती जास्त प्रवास केला म्हणजे वजाबाकी करायची. मग याचा विचार करून याच्याकडे 2 येतात, याच्याकडे किती जास्त येतं? किती जास्त म्हणल्यावर याच्याकडे 4 याच्याकडे 2 मध्ये किती जास्त कमी जातात. तसंच करायचं इथं पण. अनुजाने बसने 4 तास 45 मिनिटे प्रवास केलेला. किती? 4 तास. पहा, अनुजाने बसने 4 तास 45 मिनिटे प्रवास केलाय. 4 तास आणि 45 मिनिटे प्रवास केला बसने. बरोबर? बसने. आणि त्यानंतर आगगाडीने 5 तास 30 मिनिटे केला. आगगाडीने 5 तास 30 मिनिटे प्रवास आगगाडीने केला. आगगाडीने किती वेळ जास्त प्रवास केला? आगगाडीने किती वेळ जास्त प्रवास केला? पहा, आता 30 मिनिटातून 45 मिनिटं वजा होणार नाही, म्हणून याच्याकडून तास घ्यायचा. इकडे हे 60 मिनिटात करून घ्यायचं. इकडे घेऊन तास. इकडे 1 तास दिले. इथे किती शिल्लक राहिले रे? आता इथं 4 तास शिल्लक राहिले. आणि इकडे दिल्यानंतर इथं किती होती? ते 60 मिनिटं हे 30 किती झाले? 90 मिनिटं. बरोबर आहे? आता हे कट 90 मिनिटातून 45 मिनिटं गेले. किती राहिले? 10तून 5 गेले 5. इकडून इकडे हातचा दिला ना. आता हे सगळं तोंडी करायचं. इथं मांडायची गरज पडली नाही पाहिजे. 8तून 4 गेले 4 म्हणजे 45 मिनिटं. आणि इकडं 4 तासातून 4 तास गेले 12. इथं येणार नाही. इथं वाजलेले विचारले का? इथं तास येतं. 4 तासातून 4 तास वजा झाले. इथं 4 तासातून 4 तास वजा झालेले ना, म्हणजे इथं 0 तास. म्हणजे फक्त 45 मिनिटं जास्त प्रवास तिने आगगाडीने केलेला आहे. सोपं आहे का नाही? किती वेळ जास्त प्रवास केला तिने आगगाडीने? 45 मिनिटे जास्त प्रवास तिने आगगाडीने केलेला आहे बसपेक्षा. समजलं का सगळ्यांना? पहा, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय? मंजित दररोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो. किती वेळ व्यायाम करतोय मंजित? 1 तास. दररोज करतोय. दररोज 1 तास 20 आणि 20 मिनिटे व्यायाम करतोय. चांगलं आहे बरं का व्यायाम करण्याचं. सगळ्यांनी केलं पाहिजे. 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो. तर जून महिन्यात त्याने किती तास व्यायाम केला? याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? जून महिन्यात किती दिवस असतात? बरोबर आहे? किती? 30. हे आपण केलंय त्याच्यावरती. जानेवारी 31चा. हे खड्ड्यात गेलं का 30चा. पण आता फेब्रुवारीला 1 ते 29 असतात किंवा 28 असतात. बरोबर आहे का नाही? तर फेब्रुवारीत लीप वर्ष असलं तर 29 आणि इतर वेळेस 28. बरोबर आहे? मार्च 31, एप्रिल 30, मे 31 आणि जून 30 खड्ड्यामध्ये. म्हणून 30 दिवस. त्या जून महिन्याचे दिवस 30. मग त्यांनी 30 दिवस रोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम केलेला आहे. मग काय करावं लागेल याला? 30 ने काय करावं लागेल? गुणावं लागेल. आता 1 तास करून करून रोजचे 1 तासाचे किती झाले? ते 30 तास झाले. बरोबर? आणि राहिलेले हे 20 मिनिटं. हे 20 मिनिटं रोज 30 रोज केलंय ना 20 मिनिटं. त्याला 30 ने गुणा. हे मिनिटात निघन इकडं 0 0 शेवटचे मांडून घ्यायचे. आणि 3 दुने 600 मिनिटं. आता यांचं तासात करायचं ना आपल्याला. 600 मिनिटे
त्याला किती भागायचं मग? साठ. 60 ने भागायचं. 600ला साठ. 60 ने भागायचं. मिनिटाचं तासात करणार. कारण एका तासात 60 मिनिटं. शून्याला शून्य कट. 6 एक 6. 6 एक 6. 6 शून्य शून्य 10. 10 काय झाले? तास. साठ. तास झाले. तासात रूपांतर केलं मिनिटाचं. 600 मिनिटं होते. मग हे 10 तास पण या तयार करून द्या. चला हे पोरं चला 10 तास. चला बरं हे 30 मिनिटं 10 तास.